सकाळी सकाळी खाली मान घालून रातचा शिळा भात खाऊन शाळेत जायची इच्छा नसताना आमची दीदी टाटा बाय बाय करून शाळेत निघाली होती. एकदा कधी ती शाळेत गेली म्हणजे तिच्या साऱ्या खेळण्यावर डल्ला मारायला समू मोकळा. मावशी म्हणे चाल म्हणे समू मी तुला या गाडीत फिरविते. मग त्या समूला एवढा आनंद झाला की तो तिला ती गाडी सुद्धा साफ करून देईना. आणि जेव्हा गाडीचे लाईट सुरू झाले मग ते त्याला डायरेक्ट कंट्रोलच होईना. मग शेवटी मावशीला त्याला गाडीत बसवावंच लागलं. पण गाडीत बसल्यानंतर कळलं का गाडी चालू होईना. मग म्हटलं आता काय करायचं गाड्या. तेवढ्यात मावशी म्हणे मी आहे ना म्हणे. मग शेवटी मावशीने हातानेच गाडी लोटायला सुरुवात केली. आणि तसं जर केलं नसतं ना तर त्यानं रडून रडून अख्खं घर डोकं घेतलं असतं. त्याला म्हणलं हे सगळं सोड बाबा आता चाल म्हणलं दीदीला आणायला. कारण तू जरी रडला नाही तरी दीदी रडल म्हणलं तिला लवकर आणायला गेलो नाही तर. मी म्हणलं आपल्याला जायला लेट झालं. मग दीदीला टुकमुकू आपली वाट बघत असेल पण तसं काहीच झालं नाही. दीदीला भेटलं होता आज शाळेतून गुलाबी कलरचा फुगा. तो पण तिच्या ड्रेसची मॅचिंग. मग दीदी आज लईच खुश होती. फुगे भेटेल असले या पोरांना एवढा आनंद होतो ना ते फुगे घरापर्यंत तर काही जाती नाही. ते शाळेत असतानाच फुटून जाते. आणि दीदी तर चिखल नसताना जागावरती धरून चालली होती. तिला म्हणलं काय ग बाई का बरं ड्रेसवरती धरलाय. तर मग ती म्हणते अगं बाई तो किती महागाचा खराब झाला. मग दीदीला हुशार. दीदीला माहिती जागा खाली सोडला का जागा तिचा रस्ता जाडीत चालला. जागा हातात दर बाई एवढी थकली का बाई घरी जायचं सोडून डायरेक्ट हॉटेलमध्येच घुसली. तिला असं वाटलं का हाय मावशी मग घ्या आता खाऊन. आता मी म्हणलं मी हाय यांच्या घरची पाहुणी म्हणजे बिल काय मला भरावं लागणार नाही. मग मी पण लस्सी बिस्सी मागून घेतली. आणि शेवटच्या टायमाला ते म्हणते का बिल तूच बरं बाई. याला त्याच्या मम्मीचे पैसे गेले त्याचं काहीच दुःख नाही. याच्या हातात काही पडलं का ते लगेच खेळायलाच लागत. म्हणून मी म्हणते मला मागाचे खेळणे अजिबात घेत जायचे नाही. कारण हे कागद कुगद पोंगळ्या पांगळे याच्याशीच खेळत बसणार. संध्याकाळी माझी बहीण म्हणते का चाल तू आम्हाला लस्सी खाऊ घालते मग आम्ही पण तुला काहीतरी देतो. आणि बाईनं तर डायरेक्ट मुनिया पैठणीच काढली ना. तिला म्हणलं नको बाई दुपारी पण तुम्ही असंच केलं लस्सीचं बिल मलाच भरावं लागलं. मग आता पण तसंच व्हायला बसलं. तिथून निघालो ना आम्ही डायरेक्ट सोनारच्या दुकान गेलो. म्हणलं आता काही मला सोनं बिनं करून देते काय काही. तिथे गेलो पण मला तोच दाग पडला की याचं पण बिल मलाच नाही भरावं